आणि भगिनींनो, प्रथमतः मी संजय गोरे साहेब यांच्यापर्यंत मी प्रथम फार मोठे आभार मानतो. खरं म्हणजे आजचा हा जो आपला IT विभागाचा जो कार्यक्रम दिसतोय, जो IT विभागाचा जो विकास दिसतोय आपल्या संघटनेचा, तो फक्त आणि फक्त गोरे साहेबांमुळे, सुशांतमुळे नाही, गोरे साहेबांमुळे. काय झालं कारण सांगतो की गोरे साहेबांना आम्ही कोर्टामध्ये सहज बसलो होतो आणि मी त्यांना बोललो, मी एक माझी कल्पना बोललो की समाजात एक मला वेबसाईट सुरू करायची. गोरे साहेबांना बोललो समाजाची वेबसाईट सुरू करायची आहे. प्रत्येक समाजाच्या लोकांची वेबसाईटवर आपली समाजाची वेबसाईट नाही आहे आणि या ओलार समाजाला कुठंतरी या आधुनिक जगामध्ये आपल्याला ते जोडायचं आहे. आणि त्यांना मी सांगितलं की बाबा मी एकाकडून कोटेशन मागवलं, आपल्या समाजाच्या कार्यकर्त्यांकडून कोटेशन मागवलं. अंकुश करडे म्हणून, कारण तो IT मध्ये काम करत होता. त्याने मला 1.25 लाखाचं कोटेशन दिलं. किती लाखाचं? 1.25 लाखाचं कोटेशन. 1.25 लाख रुपये खर्च करा. आपलं स्वतंत्र जर हे सुरू करायचं असेल तर त्याला 1.25 लाख रुपये खर्च. बरं, ठीक. आणि तेवढ्यात साहेबांची भेट झाली. एका कामानिमित्त आम्ही भेटलो. तर तेव्हा विषय त्यांना ते म्हणजे माझा मुलगा एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, दोन्हीमुळे माझी इंजिनिअरिंग त्याला बोलणार. मला बोलले सांगा ना काय काम. त्याला बोला मी असं मला सॉफ्टवेअर उभा करून दे का, स्वतःचा वेबसाईट सुरू करायची आपल्या समाजाची. मला मग माझे मुलं कशासाठी बोलले, एवढं शिकवलं कशासाठी मुलांना मी. आणि बांधवांनो, सगळ्याला अभिमान वाटतो की 0 पैशामध्ये जिथं 1.25 लाख रुपये आपल्याला सांगितलं गेलं, 0 पैशामध्ये बोलता येणार नाही तर स्वतःचेच पैसे टाकून आपल्या समाजाची वेबसाईट देशातली जगातली पहिली उभा करायचं काम सुशांत गोरे, संजय गोरे या फॅमिलीने उभा केली. पूर्ण करतं त्याला डोमेन घेण्यापासून सगळ्या गोष्टी करण्यापर्यंत त्यासाठी लागणारं हार्डवेअर, सॉफ्टवेअर, जी नोंदणी करायची असते इंटरनॅशनल लेवलसाठी, आपल्या या सगळ्या गोष्टीचं डोमेन घ्यायला लागते. तुमच्या नेट याच्यामध्ये स्पेसमध्ये आपल्याला स्वतःसाठी आपली स्पेस निर्माण करायची असते, याची असते. त्या सगळ्या गोष्टी यासाठी जो पैसा लागतो, कारण तो फुकट काहीच होत नाही. इथं फुकट काहीच होत नाही. पण संजय गोरे साहेबांनी दोन्ही मुलांना सांगून, विशेषतः आमच्या सुशांतला सांगून, या ठिकाणी ती समाजाची हक्काची अशा पद्धतीने वेबसाईट सुरू केली. समाजाला 1 रुपया खर्च आला नाही आजपर्यंत. समाजाने 1 रुपयाही खर्च केला नाही. आज त्याला मला वाटतं 12 वर्ष झाली. आपल्याला वधूवर पालकमंत्री मेळावा घ्यायचा होता, ते अनेक वर्षी डोक्यामध्ये वेगळंच होतं, परंतु त्याला आधुनिक जोड मिळणं महत्वाचं होतं. फक्त यायचं तरी नॉर्मल होतं. याचे लोकांना त्यानंतर नाही कार्यक्रम झाल्यानंतर आपापल्या घरी गेल्यानंतर धंदा करायचा, पुस्तके काढायची, मग ती विकायची, त्याचा पैसे गोळा करायचे, असे धंदे व्हायचे. समाज हा मुळातच गरीब. त्यातल्या त्यात एकतर मुलींना शिकवलेलं घरच्यांनी, परिस्थिती नसताना कर्ज काढून मुलींना शिक्षण दिलेलं आहे. मुलं शिकलेली आहेत. मुली शिकल्यानंतर चांगल्या हुद्द्यावर काम करत असताना त्यांना योग्य स्थळ मिळत नव्हतं आणि मिळत नाही. मग अशातून वधूवर पालकमंत्री मेळावा घेतल्यानंतर लोकांनी धंदा सुरू केला. त्या काळामध्ये मुंबईमध्ये काहीतरी लोक घ्यायचे, 200 रुपये घे, 500 रुपये घे, 1000 रुपये घे, 2000 रुपये घे, एंट्री फी घे, अशा पद्धतीने धंदा सुरू केला सोलापूरमध्ये, मुंबईमध्ये. आणि हे लोकांच्या तक्रारी यायच्या, साहेब हे काय धंदा चाललेला आहे, आमच्याकडून 2000 घेतले, आमच्याकडून 5000 घेतले, आम्हाला 4 नावं सांगायसाठी पैसे घेतले. आणि मग यावेळेस पण आमच्या लक्षात आले की आपल्याला कुठेतरी आधुनिक टेक्नॉलॉजीचा आपण अंगीकार केला पाहिजे, त्याचं वेबसाईट निर्माण झाली पाहिजे, असं कुठे डोक्यात आलं. आणि संजय रावडी त्यावेळेस त्या वेबसाईटला जन्म देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. आणि या गोरे फॅमिलीचे
वडार समाज हा आयुष्यभर ऋणी राहील. ही वस्तुस्थिती हा इतिहास आहे. जेव्हा जेव्हा या वडार समाजाचा इतिहास दिला जाईल तेव्हा संजय गोरे आणि फॅमिलीला कुणीही विसरणार नाही. तर या इतिहासामध्ये तुमची नोंद झालेली आहे. कारण एका समाज बांधवाला जायच्यानंतर त्यांनी ₹1.25 लाख मला त्या वेबसाईटनं सांगितलं. त्यासाठी हार्डवेअर घ्यावं लागेल, सॉफ्टवेअर घ्यावं लागेल, कॉम्प्युटर घ्यावं लागेल, हे घ्यावं लागेल, ते घ्यावं लागेल, हे सगळं घ्यावं लागेल. अशा प्रकारे आपला आयटीचा काही संबंध नाही. कॉम्प्युटरचं की कधी झालं नाही आजपर्यंत. त्याबद्दल आपल्याला काय नॉलेज नसल्यामुळे एकाने ₹1.25 लाखाचं नाही पुढे दिल्यानंतर त्या ठिकाणी मोफत मध्ये स्वतःच्या खिशातले पैसे, संसारातले पैसे गुंतवून संजय रावांनी, आमच्या सुशांतनी अशा पद्धतीने मला सामाजिक वेबसाईट डेव्हलप केली. आणि त्यानंतर आज आपण गेली 9 वधूवर पालक परीक्षा मेळावे घेतले आणि ते सगळे आधुनिक टेक्नॉलॉजीला धरून आजही लोकांचे बोलत साहेब आमचं लग्न जमलं बरं का तुमच्या वेबसाईटमुळे. आम्हाला स्थळ पाहायला मिळतात, योग्य वधूवर त्यांना पाहायला मिळतात. कालपर्यंत मुलीच्या बापाला कमीत कमी मुलीच्या लग्नासाठी मुलगी जन्मल्यापासून त्या मुलीचा बाप हा थोडे थोडे पैसे जमा करत असतो त्या मुलीच्या लग्नासाठी. काय त्याच्या परीने 2 लाख 5 लाख काय तर जमा होतात. त्यातले निम्मेपेक्षा जास्त पैसे त्या मुलीच्या स्थळासाठी शोधण्यासाठी तो खर्च करतो. म्हणजे 2-5 लाख रुपये गोळा करायचे त्या बापाने स्थळ शोधण्यासाठी. म्हणजे लग्न मुलीच्या लग्नाला उपयोग होईल. ज्या दिवशी ती जन्मते कन्या त्या दिवसापासून तो मुलीचा बाप 2 पैसे बाजूला काढत असतो. आणि ते 2 पैसे काढत असताना ज्या मुलगी लग्नाला येते त्या दरम्यान त्याच्या एक लक्षात घ्या, कोणी याच्यामध्ये आपल्याला श्रीमंत नाहीये. दिवसभर कष्ट केल्यानंतर संध्याकाळी कुठेतरी नाही का 2 पैसे मिळतात आणि त्यातनं कुठेतरी नाही का 4 आणे बाजूला काढणं. अशा पद्धतीने मुलीसाठी पैसे जमा करतात आणि त्यातनं निम्मे पैसे 2 लाख रुपये फक्त मुलीला स्थळ बघण्यासाठी. कुणीतर सांगितलं अरे इकडं मुलगा चांगला आहे पळाला तिकडे, अरे तिकडं नाही तो लग्न काल लग्न जमलं त्याचं, तो तिकडे मुलगा आहे परत तिकडं पळा. असं करता करता त्या मुलीच्या बापाच्या पायाला भेगा भरतात. डोक्यामध्ये चक्र चालू होतं. त्या चक्रामध्ये डोक्यावरची केस निघून जातात आणि खिशातले पैसे त्या मुलीच्या लग्नासाठी जर 2 लग्न करायचं म्हणून जमा केल्याचा त्यातले निम्मे पैसे त्या मुलीला योग्य स्थळ मिळावं म्हणून तो बाप खर्च करत असतो. आणि ते होत नव्हतं. तेव्हा आपण या वडार समाजाची विचार झाल्यापासून आज मुलीच्या वडिलांचं आजही तुम्हाला सांगतो अख्ख्या महाराष्ट्रातून मला तर कमी फोन येत नाहीत, पण सगळ्यात जास्त फोन यायला येतात. आज तुमचा वधू पालक परीक्षा मेळावा आहे. त्यात सगळे हे जे आपले संयोजन समिती सगळ्याला बोलत जातात तुमचा मेळावा कधी मे मध्ये होता. आपला तारीख जाहीर झाली होती. अनफॉर्च्युनेटली त्यात तुमच्या मार्गदर्शनाद्वारे बोलले आमचा मेळावा घ्यायचा आहे. त्यांना डिस्टर्ब नको म्हणून आपण आपला मेळावा पुढे करायला. डिसेंबरमध्ये आपलं चाललेलं आहे. हॉल बुक झालं की आपलं डिसेंबर जानेवारीमध्ये आपला मेळावा मोठा होणारच आहे. आणि आपला पुण्यामध्ये मेळावा होत असल्यापासून गेली 10-12 वर्षापासून मुलीच्या आई वडिलांनी अक्षरशः नाही का आता त्यांच्या डोक्याचं नाही का ताण कमी झालेला आहे. त्यांना ऑनलाईन स्थळ मिळतात. शिकलेला मुलगा मिळतो, मुलाला मुलगी मिळायला लागली. पण दुर्दैवाने फक्त आपल्या आयटी मध्येच एका मुलाला लग्न झालं नाही. हा आपला पराजय असं थोडं मंत्री तर या आयटीचा फार मोठा उपयोग आपल्याला झालेला आहे. या विषयाचा मोठा उपयोग झालेला आहे. मी आता सर्वांच्या वतीने मी गोरे फॅमिलीचे या ठिकाणी आभार मानतो. त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने श्रीगोळे घेऊन त्यांचा सत्कार करतो. तुम्ही या फार मोठं तुमचा आभार आहे. त्या मुलांनी फार मोठं कर्तृत्व केलेलं आहे. ते काढा एक बार फोटो. तू पण ये ना.